पुण्याच्या नसरापूरमधल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी आजपासून विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखेंच्या न्यायालयामध्ये आता रोज सुनावणी आहे। जलद गतीने खटला चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि ही सुनावणी इन कॅमेरा होणार आहे। भीमराव कांबळेने 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत तिची हत्या केली होती। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे पुण्याचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रीतम, आजपासून विशेष न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि विशेष म्हणजे ही सगळी सुनावणी इन कॅमेरा होणार अशी माहिती मिळते। हो, सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि सगळी माहिती गोपनीय राहावी यासाठी ही इन कॅमेरा जी आहे ती सुनावणी होणार आहे। आणि याआधीच पुणे पोलिसांनी या नराधम आरोपी भीमराव कांबळेवरती जवळपास 1100 पानांचं दोषारोपपत्र जे आहे ते न्यायालयापुढे सादर केलेलं आहे। दुसरीकडे सरकारी वकील अजय निसार हे न्यायालयामध्ये सरकारी वकिलांची भूमिका मांडणार आहेत। त्या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी व्यवस्थित जी सर्व काही आहे ती तयारी केलेली आहे। तिसरी गोष्ट म्हणजे ही सगळी इन कॅमेरा होणार आहे। त्याचबरोबर आजपासून दररोज हा जलद गतीने खटला म्हणजे फास्ट ट्रॅक वरती विशेष न्यायालयामध्ये साळुंखे मेहरबान कोर्टासमोर हा सगळा खटला जो आहे तो चालणार आहे। पुणे पोलिसांनी शब्द दिला होता त्या पद्धतीने सर्व जे पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी जो आहे तो सगळा तपास तंत्रशुद्ध पद्धतीने केलेला आहे। त्या आरोपीवरती लैंगिक अत्याचार, खून आणि बलात्कार असे सर्व जे काही ते आरोप लावलेले आहेत। त्याचबरोबर या दोषारोप पत्रांमध्ये शवविच्छेदन अहवाल, त्याचबरोबर त्याच्या सगळ्या चाचण्या, त्याची सक्षमता चाचणी, सीसीटीव्ही, त्याचबरोबर ज्या मुलीला शेवटी आरोपी नराधम कांबळेसोबत जाताना पाहिलेलं अशा सगळ्यांचे साक्षी जबाब नोंदी, लहान मुलांच्या सगळ्या नोंदी जबाब ह्या सगळ्या गोष्टी त्या दोषारोप पत्रांमध्ये आहे। आणि त्याची सुटका होणार नाहीच, मात्र कठोरात कठोर त्याच्यावरती कारवाई होईल या पद्धतीने सर्व काही जे आहे ते दोषारोप पत्र तयार केलेलं आहे आणि ते कोर्टापुढे ठेवलेलं आहे आणि आजपासून त्याच्यावरती सुनावणी होणार आहे। प्रीतम, रोज नेमकी किती वेळ सुनावणी होईल त्या संदर्भात काही माहिती आहे का? रोज साधारण अर्धा ते पाऊण तास सुनावणी होण्याची शक्यता आहे। कधी कधी युक्तिवाद जे आहेत ते सरकारी वकील चांगले असल्यामुळे आणि आरोपीला सगळे कृत्य आणि गुन्हे मान्य आहेत, मात्र त्याची जी विकृती आहे आणि या सगळ्या गोष्टी होण्यासाठी रोज 20 ते 25 मिनिटं ही सुनावणी चालेल आणि जलद गतीने खटला चालून साधारण एक महिन्याभराच्या आत हा खटला पूर्ण होईल आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल असं प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे। नक्कीच महिन्याभराच्या आत सुनावणी पूर्ण होते का आणि पुढे नेमकी काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजपासून खरं तर विशेष न्यायालयामध्ये ही सुनावणी केली जाणार आहे, त्यामुळे पुढे नेमकं काय होतं याकडे लक्ष असणार आहे।